नमस्कार मित्रांनो, जेपी मॅथ्स मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आज आपण बघूया मित्रांनो एमपीएससी प्री 2025 चा झालेला पेपर। मित्रांनो अगदी सेकंदात कमीत कमी कॅल्क्युलेशन मध्ये कुठलाही टाइमपास न करता मित्रांनो आपण हा पूर्ण पेपर आज सॉल्व करणार आहोत। मित्रांनो यामध्ये मित्रांनो आपण गणित आणि बुद्धिमत्ता याच्यावरची एक्झाम्पल बघणार आहोत। मित्रांनो पेपर सोडवताना मित्रांनो तुमचा अप्रोच कसा असला पाहिजे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। मित्रांनो त्यामुळे मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की तुमच्या मित्रांना शेअर करा। बघूया मित्रांनो पहिलं एक्झाम्पल। पहिला प्रश्न मित्रांनो आपल्याला एक सिरीज दिली आहे आणि प्रश्नचिन्हाच्या जागी असलेला नंबर आपल्याला शोधायचा आहे। मित्रांनो मग कसं शोधणार मित्रांनो, बघा मित्रांनो जेव्हाही आपल्याला दोन नंबर शोधायचे असतात म्हणजे काय असते मित्रांनो 90% एक्झाम्पल मध्ये ती काय असते मित्रांनो दोन प्रकारची सिरीज बनते। जसं मित्रांनो बघा इथे जर तुम्ही ऑब्झर्व केलं मित्रांनो हा 69 पासून 76 झालाय म्हणजे +7 वाढलाय। बघा मित्रांनो हा पण 76 पासून 83 हा सुद्धा +7 वाढलाय। मग पुढचा नंबर सुद्धा काय वाढेल मित्रांनो +7 वाढेल। मित्रांनो मग 83 आणि 7 म्हणजे इथला नंबर काय असेल मित्रांनो 90 असेल बरोबर। जसं मित्रांनो ही एक सिरीज झाली, हिला अल्टरनेट सिरीज म्हणतात मित्रांनो। बघा ही पहिली सिरीज झाली, दुसरी सिरीज बघा मित्रांनो आता बघा हा 53 पासून 76 झाला, कितीने कमी झाला हा -7 ने। हा पण काय होईल मित्रांनो -7 ने कमी होईल। 43 मधून 7 गेले किती उरणार आहे मित्रांनो तर ते उरतील मित्रांनो 39। इथला नंबर 39 असेल, याच्यामधून मी परत -7 होतील, 39 मधून 7 32 बरोबर। म्हणजेच काय आन्सर आला मित्रांनो आपलं 39 90 हे असेल मित्रांनो आपलं उत्तर बरोबर। मित्रांनो हे ऑप्शन असेल मित्रांनो आपलं पर्याय क्रमांक 2 मध्ये। मित्रांनो बघा पहिला पर्याय काय दिला त्यांनी 90 39, पण याचं उत्तर ते नसणार आहे मित्रांनो। पहिला नंबर 39च असेल आणि दुसरा 90। ही गोष्ट लक्षात ठेवायची मित्रांनो, नाहीतर पेपर मध्ये आपण सॉल्व बरोबर करतो पण 90 आणि 39 उत्तर टिक करतो आणि आपला आन्सर चुकवतो। बघूया मित्रांनो पुढचं एक्झाम्पल। पुढच्या प्रश्नात मित्रांनो आपल्याला मिसिंग नंबर शोधायचा आहे, प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता नंबर येईल तो शोधायचा आहे। मित्रांनो बघा मित्रांनो असा प्रश्न सॉल्व करताना मित्रांनो या उरलेल्या दोन नंबर पासून हा मोठा नंबर बनलेला असेल, दोन छोटा नंबर पासून मोठा नंबर बनलेला असतो मित्रांनो। मग तो कसा बनतो मित्रांनो ते आपल्याला शोधायचं असतं मित्रांनो, ते असेल आपलं लॉजिक। बघा मित्रांनो आता 10 आणि 3 चा यूज करून हा 109 बनला कसा असेल। बघा तुम्हाला जर माहित असेल मित्रांनो तुम्ही 10 चा वर्ग केला किती येणार आहे मित्रांनो तो येईल 100 आणि या 3 चा वर्ग केला तो किती येतो 9 आणि यांची बेरीज केली तर काय येणार आहे मित्रांनो 109। म्हणजेच काय दोघं नंबरचा वर्ग करताय आणि त्याची काय करताय बेरीज। ते लॉजिक इथे ट्रू होत असेल तर आपलं उत्तर बरोबर येईल। बघा मित्रांनो काही 7 चा वर्ग करावा लागेल तो किती येईल मित्रांनो 49, नंतर 4 चा वर्ग 16, या दोघांची बेरीज करू किती येते मित्रांनो 65। आपलं लॉजिक बरोबर आहे मित्रांनो। मग तेच लॉजिक इथे यूज होईल मित्रांनो। मग 6 काय करावं लागेल 11 चा वर्ग किती होतो 121 आणि 6 चा वर्ग किती होतो 36, यांची बेरीज करू मित्रांनो किती येणार आहे मित्रांनो 157 असेल मित्रांनो आपलं आन्सर। सिंपल याच अप्रोचने मित्रांनो तुम्ही कोणताही प्रॉब्लेम सॉल्व करू शकता। बघूया मित्रांनो पुढचं एक्झाम्पल। पुढच्या प्रश्नात मित्रांनो आपल्याला पुरुष आणि स्त्रीचं गुणोत्तर आपल्याला दिलंय, किती दिलंय मित्रांनो 9:8 आणि काय म्हणतोय मित्रांनो तो पुरुषांची संख्या ही स्त्रियांच्या संख्येपेक्षा 500 ने जास्त आहे बरोबर। कितीने जास्त आहे मित्रांनो 500 ने जास्त आहे बरोबर। आणि काय विचारतो मित्रांनो पुरुष आणि स्त्रीची एकूण संख्या किती असेल असं तो आपल्याला विचारतोय। मग कसं सोडवणार मित्रांनो, याच्यात एक्स मानायचा का, अजिबात एक्स मानू नका मित्रांनो। याचा अप्रोच बघा सेकंदात तुमचं उत्तर येईल। बघा मित्रांनो काय दिलं आता आपल्याला पुरुष आणि स्त्री याचा रेशो दिलेला आहे 9:8 आणि म्हणतो काय मित्रांनो तो पुरुषांची संख्या ही स्त्रियांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे 500 ने जास्त आहे बरोबर। मग आता बघा मित्रांनो पुरुष आणि स्त्रीचा रेशो कितीचा फरक आहे मित्रांनो, त्याच्यामध्ये कितीचा फरक आहे 1 चा फरक। या 1 रेशोचीच किंमत आपल्याला किती दिली मित्रांनो 500 दिले। 500 चा फरक आहे ना मित्रांनो दोघांच्या रेशोमध्ये एकाचा फरक, तोच किती दिलाय आपल्याला 500 बरोबर। नंतर मित्रांनो आपल्याला स्त्री आणि पुरुषाची संख्या काढायची। मग कसं काढणार, या दोघं रेशोंची बेरीज करा 9 आणि 8 किती होणार आहे मित्रांनो 17। मग 500 गुणिला काय करा 17 किती येणार आहे मित्रांनो 17 5 85 आणि त्याच्यावर 2 0 म्हणजे 8500 मित्रांनो पुरुष आणि स्त्रीची संख्या असेल। सिंपल अगदी सहज एक्स न मानता मित्रांनो तुम्ही गुणोत्तर आणि प्रमाणवरचे प्रॉब्लेम सॉल्व करू शकतात। अशाच अप्रोच शिकण्यासाठी मित्रांनो तुम्ही जेपी मॅथला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा, कारण की आपल्या चॅनलवर अशाच टाइपचे व्हिडिओ येत असतात। बघूया मित्रांनो पुढचं एक्झाम्पल।
पुढचा प्रश्न मित्रांनो बोर्ड मासवर विचारला गेलाय मित्रांनो. काय दिलंय मित्रांनो, बघा आपल्याला एक नंबर दिलाय आणि त्याच्यामध्ये लेटर दिलंय. लेटरला काय म्हणतं ते दर्शवलंय. जसं मित्रांनो बघा 15 आहे, 15 लिहिला. आता डब्ल्यू ला काय म्हणतोय मित्रांनो, डब्ल्यू काय दर्शवते वजाबाकी, मग 15 मधून 12 जातील बरोबर. तर मित्रांनो काय मित्रांनो टी, टी काय दर्शवतो मित्रांनो बेरीज, म्हणजे ह्या टीच्या जागेवर प्लस करावं लागेल, इथे असेल 8 बरोबर. नंतर आर काय दर्शवतो मित्रांनो, आर दर्शवतो भागाकार, मग इथे असेल मित्रांनो आपला भागाकार. नंतर काय असेल मित्रांनो हा 2. बी काय दर्शवतो मित्रांनो आपला गुणाकार, म्हणजे इथे असेल गुणिला आणि हा इकडचा 6 बरोबर. मग आता काय वापरायचं आहे मित्रांनो, इथे वापरायचं आहे आपल्याला बोर्ड मास बरोबर. बोर्ड मास वापरायचा आहे. म्हणजे सर्वात पहिले काय होईल मित्रांनो, भागाकार म्हणजे किती होतील 15 मायनस 12 आणि कितीचा भाग आहे 4 आणि नंतर गुणाकार होईल मित्रांनो 6 चको 24 म्हणजे 15 मायनस 12 आणि प्लस 24 बरोबर. नंतर काय होईल मित्रांनो, ह्या बघा 15 मधून 12 गेले, किती उरतील 3 आणि हे 24, किती होणार आहे मित्रांनो 24 आणि 3 27 असेल मित्रांनो याचं आन्सर. सिंपल. बघूया मित्रांनो पुढचं एक्झाम्पल. पुढचा प्रश्न मित्रांनो वयावर विचारलाय मित्रांनो. काय दिलंय मित्रांनो, आई आणि मुलगी याचं सध्याच्या वयाचं गुणोत्तर दिलंय 7:2 आणि काय म्हणतो मित्रांनो 5 वर्षापूर्वी त्यांचं वयाचं गुणोत्तर किती होतं मित्रांनो 6:1 बरोबर. आणि काय विचारतो मित्रांनो, सध्या आणि आई आणि मुलीचं वय किती असेल, सध्याचं वय आपल्याला विचारतो मित्रांनो. असा प्रश्न मित्रांनो तुम्ही ऑप्शनने सुद्धा सॉल्व्ह करू शकता. याचं उत्तर मित्रांनो मी तुम्हाला 2 पद्धतीने सांगणार आहे. एक असेल मित्रांनो आपल्या ऑप्शन मेथडने आणि दुसरा असेल मित्रांनो ऍक्च्युअल त्याचं वय कसं काढतात ती मेथड. बघूया मित्रांनो पहिली मेथड ऑप्शन. मला सांगा मित्रांनो सध्याचा त्यांचा रेशो काय आहे 7:2 बरोबर. नंतर काय म्हणतो मित्रांनो 5 वर्षापूर्वी त्याचा रेशो काय असणार आहे मित्रांनो 6:1 बरोबर. म्हणजे 5 वर्षापूर्वीचा वयाचा रेशो काय असेल 6:1. मग काय करायचं मित्रांनो, जे पण हे इकडचे वय बरोबर, पहिलं वय आईचं आहे, दुसरं काय मुलीचं, याच्यामधून काय करायचं मित्रांनो नेहमी पहिले 5 वजा करायचं बरोबर. म्हणजे बघा याच्यामधून 5 वजा केले किती आले मित्रांनो, ते आलं 44. बघायचं मग आता या 44 ला मित्रांनो 6 ने भाग जातोय का मित्रांनो, 6च्या पाड्यात 44 येतात का मित्रांनो, नाही. मग हा त्याचा कधीच रेशो असू शकणार नाही, म्हणून पर्याय क्रमांक 4 त्याचं उत्तर नसणार आहे मित्रांनो. बघू मित्रांनो तिसऱ्या ऑप्शन मध्ये पहिल्या ऑप्शन मधून किती वजा करायचे 5, किती असणार आहे मित्रांनो 40 मधून 5 गेले किती असणार आहे मित्रांनो 35. मला सांगा मित्रांनो या 35 ला 6 ने भाग जातोय का, पहिला रेशो 6 पाहिजे, 6च्या पाड्यात 35 येतो का मित्रांनो, कधीच येणार नाही, हे सुद्धा कट. मग बघूया मित्रांनो दुसरा ऑप्शन. याच्यामधून बी काय वजा करू आपण, 5 वर्षापूर्वीचं वय वजा करायचंय, 5 वजा करायचे मित्रांनो 70 मधून 5 गेले मित्रांनो किती येणार आहे मित्रांनो, तर ते येतील मित्रांनो 65. मग मला सांगा मित्रांनो 6च्या पाड्यामध्ये 65 येतं का, 65 ला भाग जातो का 6 ने, अजिबात जाणार नाही, हे सुद्धा कट मित्रांनो. मग काय उरलं मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 असेल आपलं उत्तर. चेक करायची सुद्धा गरज नाही. बघा चेक केलं तरी किती येणार मित्रांनो, बघा याच्यामधून 5 वजा केले किती येतील 30 आणि नंतर मित्रांनो बघा याच्यामधून 5 वजा केले किती असणार मित्रांनो 5. याचा काय गुणोत्तर येतो मित्रांनो, बघा 6:1 याचं गुणोत्तर येतं मित्रांनो. बघा मित्रांनो ऑप्शनने अगदी सेकंदात मित्रांनो याचं आन्सर येतं. आता बघूया मित्रांनो लढाई कन्सेप्टने याचं ऍक्च्युअल उत्तर कसं काढतात ते. बघा मित्रांनो आपला सध्याचा रेशो 7 दिलाय. नंतर काय म्हणतो मित्रांनो 5 वर्षापूर्वीचा रेशो बरोबर काय तो 6:1 बरोबर. नंतर काय करणार मित्रांनो, पहिली स्टेप लक्षात घ्या मित्रांनो, रेशो आणि रेशोची काय करायची आपल्याला, पहिले लढाई करायची मित्रांनो, मोठ्या रेशो मधून लहान रेशो वजा करायचा आहे. जसं मित्रांनो 6 दुने 12 बरोबर आणि 7 गुणिले 1 म्हणजे किती येणार आहे मित्रांनो 7 बरोबर. नंतर काय असेल मित्रांनो इथे 3 डॅश द्यायचे. नंतर मित्रांनो काय करायचं मित्रांनो, आता याचं काम संपलं. नंतर काय करू मित्रांनो 5 गुणिला 1 आणि 6 गुणिला 5 किती होणार आहे मित्रांनो 30. मोठ्या रेशोतून लहान वजा करायचं म्हणजे 6 पंचे 30 आणि त्याच्यामधून 5 वजा येतील मित्रांनो. बघा मित्रांनो इथे जर प्लस प्लस असेल किंवा मायनस मायनस असेल, साईन सारखे असेल तर काय होईल मित्रांनो नेहमी वजाबाकी होईल. आणि एक प्लस आणि एक मायनस असेल मित्रांनो तर काय होईल मित्रांनो नेहमी ऍडिशन होईल, प्लस मायनस जोडून जातात. मग हे किती उरलं मित्रांनो, 12 मधून 7 गेले 5 रेशो बरोबर. 5 रेशोची किंमत किती आली मित्रांनो, 30 मधून 5 गेले 25. एका रेशोची किंमत आपल्याला काढायची आहे, 25 भागीला 5 करू म्हणजेच किती येईल, एका रेशोची किंमत 5 बरोबर. सध्याचा वयाचा रेशो काय मित्रांनो, आई आणि मुलीचा 7 आणि 2 आहे मित्रांनो, 7 आणि 2. मग आईचं वय काय येईल मित्रांनो, याला 5 ने गुणावं लागेल,
7 5 35 या आईचं वय आणि मुलीचं वय काय येईल मित्रांनो, याला पण 5 ने गुणावं लागेल, 5 दुने 10 बरोबर 35 आणि 10 असेल मित्रांनो त्यांची सध्याची वय. सिंपल. मला जी मेथड आवडली मित्रांनो त्या मेथडने सॉल्व्ह करा. आपलं टार्गेट काय आहे मित्रांनो, अगदी सेकंदात मित्रांनो याचं उत्तर सॉल्व्ह झालं पाहिजे. बघूया मित्रांनो पुढचं एक्झाम्पल. पुढचं एक्झाम्पल मित्रांनो सरासरीवर विचारलंय. काय दिलंय मित्रांनो, 10 संख्यांची सरासरी आपल्याला किती दिले मित्रांनो, 7 दिले आणि म्हणतो काय मित्रांनो, प्रत्येक संख्येला जर तुम्ही 15 ने गुणलं तर नवीन सरासरी किती असेल, असा प्रश्न आहे मित्रांनो. अगदी सेकंदात मित्रांनो तुम्ही याचा आन्सर काढू शकतात. अगदी ओरली तोंडी सुद्धा तुम्ही याचा आन्सर सांगू शकतात. कसं मित्रांनो, बघा 10 संख्यांची सरासरी किती आहे, 7 आणि तो काय म्हणतोय मित्रांनो, प्रत्येक संख्येला 15 ने गुणतोय बरोबर. मग काय असेल मित्रांनो, या ऍव्हरेजला पण काय करावं लागेल, आपल्याला 15 ने गुणावं लागेल मित्रांनो. मग याला 15 ने गुणू मित्रांनो किती येणार मित्रांनो, 15 गुणिला 7 किती येणार आहे मित्रांनो, 15 7 105 म्हणजे असेल मित्रांनो त्याची नवीन सरासरी. सिंपल. काय करायचं मित्रांनो, बघा मित्रांनो जर तुम्ही एखाद्या नंबरने गुणताय बरोबर तर काय असेल मित्रांनो, तो नंबर सरासरीला सुद्धा गुणेल. जसं मित्रांनो प्रत्येक संख्येला 15 ने गुणलं तर सरासरीला पण 15 ने गुणावं लागेल. 15 गुणिला 7 105 असेल आपलं आन्सर. बघूया मित्रांनो पुढचं एक्झाम्पल. पुढचं एक्झाम्पल मित्रांनो लसावी मसावीवर विचारले गेले मित्रांनो. काय दिले मित्रांनो, 2 संख्यांचा लसावी त्यांच्या मसावीच्या 45 पट आहे. त्यापैकी मित्रांनो एक संख्या 125 आहे आणि मित्रांनो मसावी आणि लसावी यांची बेरीज किती दिली मित्रांनो, 1150. तर आपल्याला विचारतोय दुसरी संख्या काय असेल, असं आपल्याला विचारतोय मित्रांनो. काय दिले मित्रांनो आपल्याला एक्झाम्पल मध्ये, पहिली कंडिशन काय दिली मित्रांनो, जो आपला लसावी असेल एलसीएम असेल तो काय आहे मित्रांनो, मसावीच्या 45 पट आहे म्हणजे 45 गुणिला काय करावं लागेल आपल्याला, मसावी बरोबर, म्हणजे त्याला मी एचसीएफ लिहितो बरोबर. नंतर काय म्हणतो मित्रांनो, पुढची लाईन काय म्हणतोय तो, लसावी आणि मसावी यांची बेरीज काय म्हणतोय मित्रांनो, तो काय म्हणतोय त्यांची बेरीज 1150 आहे बरोबर. पण मला सांगा मित्रांनो याच्यावरून आपल्याला कशाची किंमत टाकता येईल मित्रांनो, बघा याच्यावरून आपल्याला एलसीएम ची किंमत टाकता येईल. ती काय मित्रांनो 45 गुणिला एचसीएफ. मग काय करेल मी, ते एचसीएफ येईल मित्रांनो प्लस याच्या जागेवरती किंमत टाकतो 45 गुणिला एचसीएफ बरोबर. तो असेल आपला मसावी 1150 बरोबर. याच्यामधून मित्रांनो मसावी कॉमन घेऊ, एचसीएफ कॉमन घेऊ मित्रांनो, तर तो काय असेल मित्रांनो, बघा हा 1 आणि हा काय असेल मित्रांनो 45 बरोबर. इकडे असेल 1150 बरोबर. आपल्याला मित्रांनो मसावी काढायचा आहे. मग काय येईल मित्रांनो 45 आणि 146 म्हणजे 1150 भागीला काय असेल मित्रांनो 46. याला कितीचा भाग जाईल मित्रांनो, याला 25 चा भाग जाईल बरोबर. म्हणजे तुमचा मसावी आला मित्रांनो 25. त्याच्यावरून आता आपल्याला काय काढता येईल मित्रांनो, आपल्याला लसावी काढता येईल. तो काय येईल मित्रांनो, बघा लसावी म्हणजे काय करावं लागेल मित्रांनो, इथे बघा मसावीची किंमत टाकू, तो येईल मित्रांनो 45 गुणिला 25. गुणाकार करत बसू नका मित्रांनो, आपल्याला पुढे कॅल्क्युलेशन करायचंय ते कटून जाईल, तसंच राहू द्या मित्रांनो. नंतर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे 2 संख्यांचा गुणाकार काय असतो मित्रांनो, लसावी आणि मसावीचा गुणाकार असतो. मग मित्रांनो एक संख्या किती दिली आपल्याला 125, दुसरी काढायची त्याला एक्स म्हणतो बरोबर. नंतर काय असतो मित्रांनो 2 संख्यांचा गुणाकार काय असतो, लसावी गुणिला मसावी. आता मित्रांनो मसावी किती आहे 25 बरोबर आणि मित्रांनो लसावी किती आता 45 गुणिला 25 बरोबर. आता मित्रांनो आपल्याला दुसरी संख्या काढायची, एक्स ची किंमत काढायची. एक्स ची किंमत मित्रांनो बघा 125 इकडे गुणेल तर तिकडे काय होईल मित्रांनो भागेल. मग मी आता इथून रब करतो आणि याला इकडे भागतो मित्रांनो. किती येतो 125. मग कितीचा भाग जातोय बघा मित्रांनो 25 1 25, 25 5 125. परत याला भाग जातो मित्रांनो 5 1 5 आणि 5 5 25 बरोबर. मग उरलं काय मित्रांनो आता 45 गुणिला 5 बरोबर. किती येणार आहे मित्रांनो, तर ते येतील मित्रांनो 225. सिंपल. म्हणजे दुसरी संख्या काय असेल मित्रांनो 225. सिंपल. बघूया मित्रांनो पुढचं एक्झाम्पल. पुढचं एक्झाम्पल मित्रांनो एका संख्येचे 2.5% म्हणजेच काय दिलंय मित्रांनो 8. तर ती संख्या आपल्याला शोधायची मित्रांनो. मग कसं शोधणार मित्रांनो, एक्स मानून मित्रांनो कॅल्क्युलेशन करू का मित्रांनो, अजिबात करू नका मित्रांनो. सेकंदात तुम्ही याचं उत्तर सांगू शकतात. मला सांगा मित्रांनो कोणतीही संख्या पर्सेंटेज मध्ये काय असते मित्रांनो 100%. म्हणजेच काय मित्रांनो याची जर तुम्ही 100%ची व्हॅल्यू काढली तर ती काय असेल मित्रांनो तुमची संख्या. मग मित्रांनो मला सांगा याला 100% बनवायचं कसं, बघा मित्रांनो जर तुम्ही याला 2 ने गुणलं तर इकडे पण 2 ने गुणावं लागेल. म्हणजे 2.5 गुणिला 2 किती होणार मित्रांनो 5% ची व्हॅल्यू किती आली तुमची
तुमची 16 बरोबर। मग मला सांगा मित्रांनो तुम्हाला इथे 100 बनवायचे, इथे 5 आहे, 5 ला कितीने गुणावं लागेल म्हणजे 100 बनेल, तर तुम्ही म्हणणार याला 20 ने गुणू तर हा 100 बनेल, तर इकडे पण 20 ने गुणावं लागेल मित्रांनो। मग सांगा मित्रांनो 16 गुणिले 20 किती होणार आहे मित्रांनो, 16 दुने 32 320, म्हणजे तुमची संख्या काय असेल मित्रांनो 320। सिंपल, काही जास्त कॅल्क्युलेशन केलं का मित्रांनो, नाही तर एक्स मानू मग तिकडे डिवाइड करू असं करायचं नाही मित्रांनो। 100% ची व्हॅल्यू काढायची आहे बघा, 2.5 गुणिले 2 केलं 5% ची व्हॅल्यू 16 आली, आणि या 5 ला मी काय बनवलं 100, 20 ने गुणाकार करून 16 गुणिले 20 320 असेल तुमची संख्या। सिंपल, बघूया मित्रांनो पुढचं एक्झाम्पल। पुढचं एक्झाम्पल मित्रांनो क्षेत्रफळावर विचारलंय, काय दिलंय मित्रांनो, एका आयताची रुंदी ए आहे आणि त्याची लांबी बी आहे। जर रुंदी मित्रांनो 20% ने कमी केली आणि लांबी 10% ने वाढवली तर नवीन आयताचे क्षेत्रफळ एबीच्या तुलनेत शेकडेवारीत किती असेल, असा प्रश्न आहे मित्रांनो। मग कसा सोडवणार मित्रांनो, याला तुम्ही फॉर्म्युला वापरला तर तुम्हाला संध्याकाळ होईल मित्रांनो, अगदी सेकंदात तुम्ही याचं उत्तर काढणार मित्रांनो। मला सांगा मित्रांनो आयताचे क्षेत्रफळ काय असते, लांबी गुणिले रुंदी बरोबर। आता काय म्हणतोय मित्रांनो तो, त्याने रुंदी काय केली मित्रांनो 20% कमी केली बरोबर मित्रांनो। 20% म्हणजे किती होतं मित्रांनो, 20 भागिले 100 म्हणजेच 1/5 बरोबर। म्हणजेच काय झालं मित्रांनो बघा, आता 5 होती सुरुवातीला, जर त्याची रुंदी 5 होती मित्रांनो, त्याने कमी केली, 5 मधून 1 कमी केली म्हणजे किती राहिली मित्रांनो 4 बरोबर। नंतर मित्रांनो लांबी त्याने 10% ने वाढवली, 10% म्हणजेच किती होतं मित्रांनो 1/10, 10 भागिले 100 किती होतं मित्रांनो 1/10, म्हणजे जर सुरुवातीला लांबी जर 10 असेल, आता वाढवतो मित्रांनो 10 ची काय झाली 11 बरोबर। आणि आयताचं क्षेत्रफळ काय असतं मित्रांनो, लांबी गुणिले रुंदी, ही रुंदी आहे मित्रांनो आणि ही लांबी आहे, यांच्यामध्ये काय होईल गुणाकार, मग 5 गुणिले 10 किती होणार आहे मित्रांनो 50 बरोबर, आणि 4 गुणिले 11 किती होणार आहे मित्रांनो 44। मग मला सांगा मित्रांनो हे असेल त्याचं अगोदरचं क्षेत्रफळ, हे असेल मित्रांनो त्याचं नवीन क्षेत्रफळ, मग कितीचा फरक पडेल मित्रांनो बघा, कितीचा फरक पडेल 50 वर 44 म्हणजे 44 भागिले 50 आणि पर्सेंटेज काढायचंय म्हणून 100 बरोबर। मग सांगा मित्रांनो याला 50 एक 50, 50 दुने 100 आणि 44 गुणिले 2 किती असेल मित्रांनो, नवीन क्षेत्रफळ काय असेल 88%। सिंपल, बघूया मित्रांनो पुढचं एक्झाम्पल। पुढचा प्रश्न मित्रांनो अॅनालॉजीवर विचारलाय, 48 चा 513 शी जो संबंध असेल तसा तसा मित्रांनो 63 चा या क्वेश्चन मार्कच्या जागेवर असलेला नंबरशी असेल मित्रांनो, यालाच म्हणतात मित्रांनो अॅनालॉजी। मग कसं सोडवणार मित्रांनो बघा मित्रांनो, जेव्हा मित्रांनो 48 असेल 513 असेल मित्रांनो, हे नंबर मित्रांनो कोणाच्या तरी वर्गाच्या जवळ किंवा कोणाच्या तरी घनाच्या जवळ आहे मित्रांनो, मग तिथे वर्ग किंवा घनाचं लॉजिकचा विचार करायचा मित्रांनो। जसं मित्रांनो बघा हा 48 बनला कसा असेल मित्रांनो, बघा तुम्ही 7चा वर्ग केला आणि त्याच्यामधून 1 वजा केला, तसा बघा 7चा वर्ग 49 त्याच्यामधून 1 वजा केला 48। आणि बघा मित्रांनो 513 हा कोणाच्या घनाच्या जवळ आहे मित्रांनो, बघा 8च्या घनाच्या जवळ, 8चा घन होतो 512 बरोबर, आणि त्याच्यामध्ये 1 टाकला आहे मित्रांनो, किती झालं 513 बरोबर। मग तेच लॉजिक मित्रांनो इकडे लावू आणि आपला आन्सर काढू। मग बघा मित्रांनो इथे काय असेल, 8चा वर्ग केलाय त्याच्यामधून 1 कमी केलाय, बघा इथे 7चा वर्ग 1 कमी केला होता, इथे 8चा वर्ग 1 कमी केला, नंतर त्याचा पुढचा नंबर काय होता मित्रांनो 7 नंतर 8 होता, इथे 8 नंतर काय होणार मित्रांनो 9, 9चा घन करू आणि त्याच्यामध्ये काय टाकू मित्रांनो 1 ऍड करू मित्रांनो, 9चा घन किती होतो मित्रांनो 729 आणि त्याच्यामध्ये 1 ऍड करा, किती असणार आहे मित्रांनो 730 असेल तुमचं आन्सर। सिंपल, बघूया मित्रांनो पुढचं एक्झाम्पल। पुढच्या एक्झाम्पल मध्ये मित्रांनो आपल्याला काय दिले, एक सिक्वेन्स दिली आहे मित्रांनो आणि आपल्याला मित्रांनो हा नंबर शोधायचा आहे। मग मित्रांनो काय करायचं मित्रांनो, सर्वात पहिले लॉजिक काय असेल मित्रांनो, ही कितीने वाढला असेल त्याचा फरक काढायचा। बघा 4 पासून 7 झाला मित्रांनो, कितीने वाढला 3 ने वाढला, 7 पासून किती झाला मित्रांनो 11 ने, 4 ने वाढला बरोबर। नंतर 11 पासून 16 झाला मित्रांनो 5 ने वाढला, नंतर 16 पासून 22 झाला मित्रांनो कितीने वाढला 6 ने, 22 पासून 29 झाला मित्रांनो कितीने वाढला 7 ने। मग पुढचा नंबर कितीने वाढेल मित्रांनो बघा 3 4 5 6 7 आणि पुढचा नंबर किती असेल मित्रांनो 8 ने वाढेल मित्रांनो। मग 29 आणि 8 किती असणार आहे मित्रांनो 37 असेल मित्रांनो आपलं आन्सर। सिंपल, बघूया मित्रांनो पुढचं एक्झाम्पल। पुढच्या प्रश्नात मित्रांनो आपल्याला मिसिंग नंबर शोधायचा आहे मित्रांनो। मग कसं लॉजिक लावणार मित्रांनो, याच्यामध्ये मित्रांनो आपण लॉजिक रो वाईज लावू मित्रांनो, आडव्या ओळीप्रमाणे लॉजिक लावू। म्हणजेच काय मित्रांनो, या 2 नंबरचा यूज करून हा तिसरा नंबर बनला असेल मित्रांनो।
तेच लॉजिक मित्रांनो प्रत्येक रो साठी अप्लाय झाला असेल तरच आपला असेल मित्रांनो उत्तर. समजा मित्रांनो तुम्ही हा पहिल्या नंबरचा वर्ग केला म्हणजे 2चा वर्ग किती असतो मित्रांनो 4 आणि त्याच्यामध्ये हा इकडचा नंबर हा दुसरा नंबर ऍड केला 4 आणि 4 किती झाले मित्रांनो 8. बघूया मित्रांनो ते लॉजिक इथे ट्रू होतोय का. बघा इथे काय करावं लागेल 4चा वर्ग किती झाला मित्रांनो 16 त्याच्यामध्ये दुसरा नंबर ऍड करा 16 आणि 16 किती झाले मित्रांनो 32. बरोबर तेच लॉजिक मित्रांनो इथे लावू मित्रांनो. मग इथे काय करावं लागेल 3चा वर्ग किती असणार आहे मित्रांनो 9 आणि 9 मध्ये 9 ऍड केल्यानंतर किती असणार आहे मित्रांनो 9 आणि 9 18 असेल तुमचं आन्सर. सिंपल. बघूया मित्रांनो पुढचं एक्झाम्पल. पुढच्या प्रश्नात मित्रांनो आपल्याला डिक्शनरी ऑर्डर शोधायचे मित्रांनो. डिक्शनरी ऑर्डर काय असते मित्रांनो एबीसीडी प्रमाणे मित्रांनो कोणता नंबर पहिले येईल ते आपल्याला शोधायचे मित्रांनो. मित्रांनो हे नंबर तुम्ही जर व्यवस्थित ऑब्झर्व केले मित्रांनो या प्रत्येक नंबरचे पहिले 3 नंबर मित्रांनो हे काय मित्रांनो सारखे मित्रांनो म्हणून त्याच्यावरून मित्रांनो त्याची ऑर्डर आपल्याला सांगता येणार नाही मित्रांनो. 3 वरून आपल्याला 4थ्या नंबरवर जावं लागेल मित्रांनो. 4थ्या नंबरवर बघा मित्रांनो 4था लेटर आहे मित्रांनो जी. बरोबर जी मित्रांनो हा एचच्या अगोदर येतो मित्रांनो म्हणजे 4थं काय असेल मित्रांनो 4थं लेटर तुमचं पहिलं असेल मित्रांनो. मग ज्या ऑप्शन मध्ये 4थं तुमचं पहिलं असेल ते तुमचं उत्तर असू शकतं मित्रांनो. बघा इथे मित्रांनो 4थं तुमचं पहिलं आहे आणि दुसऱ्या 4थ्यामध्ये पण 4थं पहिलं आहे मित्रांनो. हे 2 उत्तर असू शकतं मित्रांनो. इतर 2 ठिकाणी 4थं पहिलं नाही हे 2 तुम्ही इथेच कट करून टाका मित्रांनो. पूर्ण कॅल्क्युलेशन करायची गरज नाही मित्रांनो ऑप्शनची मदत घ्यावी लागेल. नंतर पुढे मित्रांनो या 4थ्या लेटरचं तर काम संपलं मित्रांनो. उरलेल्या 3 नंबर मध्ये बघा एस एस आहे मित्रांनो त्याच्या पुढच्या नंबरवरून त्याची ऑर्डर करेल मित्रांनो. बघा इथे काय मित्रांनो त्याचा पुढचा नंबर ओ आहे इथे टी आहे आणि इथे सी आहे मित्रांनो. मग कोणता पहिले येईल मित्रांनो तर सर्वात पहिले सी येतो मित्रांनो. मग 3 नंबर असेल त्याच्या पहिले मित्रांनो मग 2 वाला असेल का मित्रांनो हे कट करून टाका मित्रांनो. पुढचं तुम्हाला फाइंड करायची गरज नाही मित्रांनो. पर्याय क्रमांक 4 असेल मित्रांनो त्याचं आन्सर. अगदी ह्याच अप्रोचने मॅथ शिकण्यासाठी मित्रांनो तुम्ही जेपी मॅथचा लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन क्वेश्चन सेट सोबत. जय हिंद.